एक महत्त्वाची बातमी आहे। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीमुळे साताऱ्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे। काय घडामोडी घडतायत तर सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी आता बैठका अनेक सुरू असलेल्या आपण बघितल्यात। अनेक मोठ्या घडामोडी घडतायत। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक ही पार पडते। जिल्ह्यामध्ये बैठकांचा धडाका एकीकडे सुरू झालेला आहे। शनिवारी भाजपाची बैठक रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत झाल्यानंतर आज लगेच राष्ट्रवादीकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आहेत। मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक होती। त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। आज याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक साताऱ्यातील लेकव्ह्यू हॉल इथं होते। मी ज्या ठिकाणी बैठक होते त्या ठिकाणी मी आत्ता इथं उभा आहे। तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता याच ठिकाणी राष्ट्रवादीची बैठक होते। राष्ट्रवादीचे मंत्री जे आहेत मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक या ठिकाणी पार पडते। या बैठकीला खासदार नितीन पाटील सुद्धा उपस्थित आहेत। खरं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे सदस्य हे या बैठकीला उपस्थित आहेत। प्रत्येक नगरसेवकाचं आणि सदस्याचं मत नक्की काय आहे या निवडणुकीबाबत हे जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। याचं कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जो राडा झाला होता या ठिकाणी, त्यामुळं इथले नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील हे खरं पाहायला गेलं तर नाराज आहे आणि या नाराजीचा सूर कुठंतरी पाहायला मिळतो। याच करता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहेत भाजपचे धैर्यशील कदम हे सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीमधले उमेदवार आहेत भाजपचे। हे सगळ्या नगरसेवकांना आणि सदस्यांना भेटलेले आहेत। त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नसुद्धा धैर्यशील कदम यांनी केल्याचा पाहायला मिळते। मात्र तरीसुद्धा अजूनही नाराजीचा सूर आहे। यामुळं कुठंतरी दगाफटका होऊ नये यासाठी भाजपसुद्धा तेवढीच सतर्क आहे। यामुळं भाजपनं काल कराडमध्ये त्यांची बैठक घेतली होती। या बैठकीनंतर आज लगेच राष्ट्रवादीची या ठिकाणी बैठक होते आणि एकूणच आपल्याला काय भूमिका घ्यायची हे या बैठकीत बोललं जातं। ही बैठक संपल्यानंतर नक्की त्यांची भूमिका काय आहे हे आपल्याला समजणार आहे। कॅमेरामन तुषार जाधव से मी सचिन जाधव, न्यूज 18 मराठी, सातारा। पुढची बातमी आपण बघूया। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। त्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आहे। हर्षजित देशमुख हे आता प्रचार करणार आहेत, ते प्रचारात उतरणार आहेत। या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। ते रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते थेट प्रचारामध्ये दाखल होणार आहेत। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख थेट प्रचाराच्या मैदानात आज येणार असल्याची माहिती आहे। आजारपणामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली होती आणि वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरू होत्या। मात्र देशमुखांच्या अचानक होत असलेल्या पुनरागमनामुळे वंचितला पाठिंबा देण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो। एक छोटासा ब्रेक